दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधूंना, नागरिकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तर ह्या दिवसासाठी खूप संघर्ष झाला. अनेकांनी आपलं शहीदत्व पत्करलं. खूप हे झालं आणि हा आजचा दिवस 1 मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरा करत आहोत 64व्या वर्षापर्यंत. आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले, अनेक शहीद झाले. या दिवसासाठी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती. आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या, खूप हे झालं. मग त्याच्यानंतर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे. म्हणजे राज्याची निर्मिती झाली, त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषक म्हणून झाला. तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का? आमची मागणी अशी आहे बेळगाव, कारवार, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भाग तो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे ही भूमिका आमची आजही आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे वडील ह्या आंदोलनात होते, साहेबसुद्धा होते आणि आम्ही पाहत होतो, आम्ही लहान होतो. म्हणजे आणि हा दिवस हा लवकर यावा अशी आमची म्हणजे मागणी होती आणि ती आज आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त अधिकारी वर्गांनीच त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी, सन्माननीय विभागीय आयुक्तांनी झेंडावंदन केलं आणि आम्ही त्या झेंडावंदनमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही सहभागी झालो. कारण हा आमचा भगवत स्वरूप या ठिकाणी 64 वर्षापूर्वी प्राप्त झालं, ते महत्त्वाचं आहे. थँक्यू.